आणि या बुलेटिनच्या सुरुवातीला मोठी बातमी आहे। कोकणामध्ये पुन्हा एकदा नारायण राणे आणि उद्धव ठाकरे आमने-सामने येणार आहेत। रत्नागिरीत नारायण राणेंच्या प्रचारार्थ महायुतीची सभा पार पडणार आहे। या सभेच्या निमित्तानं पहिल्यांदाच मनसेचे नेते प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत। मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश जाधव यावेळी उपस्थित असतील, तर दुसरीकडे खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे कोकणात येत आहेत दुसऱ्यांदा। राऊतांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे रत्नागिरीत येणार असून यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। त्यामुळे ठाकरे भाषेत ते कुणावरती कडाडणार याकडे लक्ष आहे। लोकसभेची रणधुमाळी पाहायला मिळत असून कोकणातील प्रचार जो आहे हा आता अंतिम टप्प्यात आलेला आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील अंतिम टप्प्याच्या प्रचाराला आता रंगत चढली असून या ठिकाणी मोठमोठे नेते प्रचारासाठी येताना पाहायला मिळतात। आज रत्नागिरीमध्ये उद्धव ठाकरे हे प्रचारासाठी येत आहे आणि उबाटा गटाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी आज रत्नागिरीमध्ये उद्धव ठाकरे हे येणार आहेत। उद्धव ठाकरे नेमके कोणावर तोफ डागणार हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। उद्धव ठाकरे शिंदे गटावर बोलतायत, भाजपवर बोलणार की त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेले नारायण राणे यांच्यावर आपलं तोंड सुख घेणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। एकंदरीतच पाहिलं तर उद्धव ठाकरेंची तोफ आज रत्नागिरीमध्ये धडाडणार हे मात्र निश्चित आहे। आणि या ठिकाणी पाहिलं तर विनायक राऊत आणि नारायण राणे अशी जी लढत आहे ही दूर लढत होणार आहे। ही चुरशीची लढत आहे आणि ही प्रतिष्ठेची लढत देखील होणार आहे। आणि त्याच निमित्तानं नारायण राणेंच्या प्रचारासाठी दिग्गज नेते या ठिकाणी येत असतानाच आता विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे जे आहे हे रत्नागिरीत येताना पाहायला मिळतात। आणि आज त्यांची सभा जी आहे या ठिकाणी होणार आहे। रत्नागिरीमध्ये एकीकडे जर उद्धव ठाकरेंची सभा होते तर दुसरीकडे नारायण राणे यांची देखील सभा होणार आहे। नारायण राणे यांच्या सभेला मनसेचे दिग्गज नेते या ठिकाणी हजेरी लावणार आहेत। दोन्ही सभा एकाच वेळेला आहेत, परंतु आता कोण कोणावर आरोप प्रत्यारोप करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि सभा म्हटली की आरोप प्रत्यारोप होणार हे मात्र निश्चित। सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी।